नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. तर आजपासून होते माझे स्कूल ओपन. त्यासाठी मला सकाळी सकाळी उठावं लागलं. माझी स्कूल ओपन झाली आणि मम्मीची पण ड्युटी चालू झालेली आहे, कारण की मम्मीला स्वयंपाक करावा लागतो. आणि मी ना आता माझ्या आंघोळीसाठी ना पाणी सुद्धा लावलेलं होतं. आता मी पण रेडी झालेलो होतो. मी लई दिवसानंतर माझी स्कूलची आउटफिट घातलेली होती. फायनली आता मी शाळेतून सुद्धा आलेलो होतो आणि आता मला जायचं होतं ट्युशनला, कारण की ट्युशनचा टाइम पण झालेला होता. मग मी ट्युशन वरून आलो आणि आता आरोही दीदीन मी चाललो होतो नवीन घराकडे. आणि खूप दिवसानंतर मी अल्टोत बसलो होतो ना, तर मला अशी फिलिंग येत होती की मी डायरेक्ट जमिनीवरच बसलेलो आहे. कारण की आपण आहे ना उंच गाडीत बसतो, थार रॉक्स आणि स्कॉर्पियन मध्ये, त्यामुळे तिच्यात लय खाली वाटत होतं. आलो आम्ही नवीन घराकडे, आलो आम्ही वरती आणि असा होता आपला हॉलला कागद काबर लावलेले होते ते पण सांगतो, कारण की ना आपल्याकडे पेंटिंगचं काम चालू आहे ना, त्यामुळे मग मी आलो सेकंड फ्लोअर वर, कारण की इथे ना माझी बेडरूम होती आणि अशी होती माझी बेडरूम. कमेंट मध्ये सांगा कशी वाटते माझी बेडरूम. मग मी आलो मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये आणि मम्मी पप्पाची बेडरूम आहे ना आम्ही ना बॉलिवूड स्टाईल मध्ये बनवली होती आणि ही बेडरूम आहे ना खूप सायलेंट. कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटते ही बेडरूम. मी आलो थर्ड फ्लोर वर आणि इथे ना झुंबर पण लावलेलं होतं. मी त्याला दाखवू नाही शकत, कारण की त्याला ना टाय केलेलं होतं. सीलिंग मध्ये पण लाईट लागलेलं होतं ना, तर कमेंट मध्ये सांगा हा टॉवर कसा वाटतोय. मग आलो मी दादाच्या बेडरूम मध्ये आणि इथे ना तुम्हाला लाईट कमी वाटत असेल, कारण की त्या लाईट आणलाय ना आम्ही पन्नी लावलेली आहे. मग मी आलो पार्किंग मध्ये पण सर्व लाईट लागलेले होते आणि इथे ना पार्किंग मध्ये फॅन सुद्धा होता, जो की रिमोट वर कंट्रोल होतो. मग मी आलो वरती आणि मस्त राहिलो होतो झोपून, आणि तिकडे ना किचनचं काम चालू होतं, हे करत होते टाइमपास. असं म्हणलेलं होतं आपलं किचन, ते ना आतापर्यंत पण काम करत होते. आणि किचनचा कलर हा नाहीये, वेगळा आहे. आणि इथं आपण चिमणी पण लावलेली होती, जी की ना हँडवर कंट्रोल होती. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. उद्या एक सरप्राईज येणार आहे, तो व्लॉग बघायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.